नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, हा नवीन व्हिडिओ स्टार्ट करते आहे. ॲक्च्युली रात्रीचा व्हिडिओ मला कंटिन्यू करायला नाही जमलं. तुम्हाला माहिती आहे की मी इकडे आल्यानंतर माझ्या मैत्रिणींशी खूप गप्पा मारते, त्याच्यानंतर बाईंशी माझं चालू असतं काही ना काही. त्यामुळे मग मी घरामध्येच फॅमिली टाईम स्पेंड केला, म्हणून रात्रीचा व्हिडिओ मला काही एंड करायला जमलं नाही. म्हटलं ठीक आहे, चला आता आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हणून नवीन व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. आणि आताचा व्हिडिओ जस्ट स्टार्ट केलेला आहे मी. सकाळी उठले, आंघोळ वगैरे झाली, त्याच्यानंतर घरातलं बाई आवरतायत. मी पण थोडंफार काही आवरण्याचा प्रयत्न केला, जास्त नाही करत. तुम्हाला माहिती आहे माहेर असल्यावर मी अजिबात काम नाही करत. आणि अजून म्हणाल तर आयुषची आंघोळ झाली, विशाल पण इकडे फ्रेश झाले आहेत. आणि आयुषचा ब्रेकफास्ट झाला, तर आमचा ब्रेकफास्ट बाकी आहे. चहा वगैरे घ्यायचा आहे मला, तर ते घेते. आणि हो, रात्री निघायचं होतं पण कॅन्सल केलं, कारण इंडिया पाकिस्तान मॅच होती. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या दादाची मॅच फेवरेट आहे. मला क्रिकेट खूप आवडतं बघायला. मग हा कॅन्सल केलं. मग पप्पा आणि ते मॅच बघत बसले होते, तसं तुम्हाला रात्री सांगितलंच आहे मी. तर मग त्यामुळे मग मी गेली नाही. मग आज सकाळी जायचं आहे आणि बाकीचं घरातलं जे काय आहे रुटीन ते तुमच्यासोबत थोडंफार शेअर करेल, असा माझा आजचा प्लॅन आहे. आर्विश बघा किती खेळतोय बाहेर. हळू रे बाळा, अरे तुला घरात ये, घरामध्ये बस जरा. काय आणलंय तू? बापरे, दगड आणलाय विशाल्याने. बाबू ते असं नाही करायचं, टाकून दे. खाली बघून उतरत जा बाळा. ते बघा. हळू हळू पडशील. आर्विशचं खेळणं बघा. नको रे, माती नको. अरे बापरे, लय मोठा दगड घेतलाय. अरे फटका दिला मी, माती नको खेळू. काय बाप्पा? मातीचा बाप्पा कोणी बनवतं का? मातीचाच बाप्पा बनवतं, पण ती खडी आहे. खडी पण नाही, तिला काहीतरी वेगळंच नाव आहे. खडीच खडी. खडीचा कोणी बाप्पा बनवतं का? खडीचा बाप्पा बनवतात. चल घरी ये, चल. आम्ही इकडनं निघालो आहोत. माझ्याकडे बॅग आहे आणि आर्विश चालायला मागत नाही, जाम बदमाशपणा करतो, असं आहे. आणि अजून म्हणाल तर इकडनं निघाले आता जस्ट. हे बघा, पिंकीताईंनी खाऊ आणायला सांगितलंय. पिंकीताईंना आज फोन आला होता काल, आणि आरतीला मजा येणार म्हणतो इगतपुरीला राहायला गेली तर. आम्ही येणार म्हणे, आम्हाला खूप आवडतं इगतपुरीला. म्हटलं ठीक आहे, त्यांच्या मामाचं गाव आहे ना इगतपुरी पिंकीताईंच्या. चल रिक्षा आली, चला पटकन जाऊ. ऑनलाईन आहे का विचार त्याला. मंडळी, आम्ही आहोत इगतपुरीमध्ये आणि भेळभत्ता घ्यायचा आम्हाला. पिंकीताईंनी सांगितलं पोरांसाठी भेळभत्ता आणि गोडीशेव घेऊन ये म्हटलं. म्हटलं ठीक आहे, घेऊन येते. तर मग घ्यायला आलेली आहे आत्ता इथे. आणि विशालचे तर ओळखीचे भेटतात तिथे सगळेजण, त्यामुळे विशाल बोलतात जिथं 5 मिनटं लागतील तिथे 15 मिनटं लागतात, असं होतं मार्केटमध्ये आल्यानंतर. चला नाही ना दादा, भेळभत्ता कसा? हा 20वाला आहे, 20वाला दे ना आम्ही. अहो, तर हे 20 रुपयाचं एक आहे, ते मी 4 घेतलेत आता. हो थांब, बनाना घेऊन देते. हो घे जा, बनाना घे. गाड्या येतात, थांब. कसे डझन दादा? काका कसे डझन बनाया? 40-50. अर्धा डझन द्या ना, चांगलेवाले द्या ना. ते कसे आहेत? अर्धा डझनच द्या, जास्त नका. आम्हाला ट्रेनमध्ये खायला. वेट वेट, थँक्यू बोल. पैसे नाही म्हणावं, सांग. बाबांकडनं पैसे घ्यायला सांगा. अरे पैसे दे ना त्यांना. हा करते. किती आहे तिकीट? 55 वर आहे ना. 200 आणि हे. तर मंडळी, आम्ही घरी पोहोचलो आहोत. 4 वाजलेत आणि मॅगी बनवायचा विचार केला आहे मी घाईघाईमध्ये. जस्ट माझी फ्रेश झालं आहे, आंघोळ वगैरे केली आहे. खूप थकले मंडळी, आणि घर एकदम क्लीन होतं मी आले तर, कारण जाताना सगळं आवरून गेले होते त्यासाठी. तर मग चला आता थोडीशी मॅगी खातो, कारण 4 वाजलेत. परत आत्ता जर जेवण बनवत बसले तर 5 वाजतील जेवायला. आणि जेवण जर 5 वाजता केलं तर मग संध्याकाळी रात्री जेवायला उशीर होईल, किंवा मग जेवण जाणार नाही, सगळं मग हे होईल.
म्हणून म्हटलं ठीक आहे चला आता फक्त झटपट अशी मॅगी बनवते आणि भूक पण खूप लागलेली आहे. तर मग मॅगी होईल खाऊन आणि मग रात्रीचं जेवण करता येईल मला. पण आता जस्ट पोचले घरी. व्हिडिओचा पण म्हणजे व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. एडिटिंग केलं आहे मी ट्रेनमध्ये बसून, पण आता घरी आले तर कसं वायफाय कनेक्ट आहे तर पटकन पोस्ट होईल व्हिडिओ. तर आता व्हिडिओ पोस्ट करते, पहिले खाऊन घेते आणि लगेच व्हिडिओ पोस्ट करेल मी तुम्हाला. तर ठीक आहे चला मंडळी, थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत. तर मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि काल दुपारी मी जेव्हा आले तिकडनं व्हिडिओ एडिट केला, व्हिडिओ तुम्हाला पोस्ट केला आणि त्यानंतर माझं एवढं डोकं दुखत होतं की मला असं सुचत नव्हतं काही. मग मी थोडा वेळ आराम केला, संध्याकाळी उठली, विशालचा टिफिन वगैरे केला, विशाल ऑफिसला गेले होते रात्री. आणि मग म्हटलं आता चला सकाळी जाईपर्यंत फ्रेश मूडमध्ये व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मंडळी, आता घरातली माझी कामं वगैरे सगळे आवरून झालेली आहे. मला दुपारचा स्वयंपाक करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट, काल मी जेव्हा मी तुम्हाला बोलली की मला तिकडे एवढं कमेंट पाहता येत नव्हतं, तर मग काल जेव्हा मी कमेंट सेक्शन चेक केलं तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट होता 2-3. तर माझं खरंच म्हणजे मला राग आला त्या विषयाचा की अरे तुम्ही कसं कुणालाही काही बोलू शकता म्हणून. जे म्हणजे बोलेलच मी त्या विषयावरती, पण आधी मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे, त्या सगळ्या गोष्टी करते आणि नंतर तो बोलते तुमच्यासोबत. ही काल मी भेळ आणलेली आहे ती आहे, ती आता बनवते मी. आणि ही अशी पण खायला खूप छान लागते, खूप टेस्टी लागते ही भेळभत्ता. आणि इकडे भात बनवलेला आहे मी आणि आता भाजी बनवते. काय आणलं तू? चॉकलेट. वा छान आहे रे अरविश चॉकलेट. हा मालगाडी घेऊ आपण, ठीक आहे. मंडळी, दुपारच्या जेवणामध्ये अंड फोडून ही भाजी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. गावरान पद्धतीने केलेली आहे, अगदी झटपट होते. कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट असं टाकून ही भाजी बनवलेली आहे आणि खूप छान लागते. गावरान अंडे असले तर अजून छान लागते, पण मग ही अशी मी केलेली आहे. आणि सोबत भात आणि चपात्या असतील. इकडे आहे भाजी, भात आणि चपाती. आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. तिकडे बघा विशाल ऑलरेडी जेवण करताय. कसं झालंय? आरू जेवला ना? आरू कशी भाजी? छान आहे. तर मंडळी, आमचं जेवण वगैरे करून झालं आणि आता जवळजवळ 3 वाजले आहेत. आणि म्हटलं चला आता मला ज्या विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे तो विषय मला बोलायचाच आहे. कारण मला कमेंट आला तर मी लगेच बोलते. तुम्हाला माहिती मला राग आला का जिथल्या तिथे करायचं आणि सोडून द्यायचं. आपल्या पुढचा जी जर्नी आहे ती बघायची, असा माझा स्वभाव आहे. मी असं गप्प नाही बसत, मी नाही बसू शकतं गप्प कोणी काही बोललं तर माझा हा स्वभावच आहे. मी जिथल्या तिथे उत्तरं देते, तोंडावरती उत्तरं देते आणि सोडून देते लगेच विषय. तर मग आता तोंडावरती तर माझ्यासमोर तर कोणी येऊन बोलत नाही, पण कमेंट सेक्शनमध्ये येऊन बोलतातच काही लोक त्याच्यासाठी. तर मला एक कमेंट होती की आतिताई म्हणजे कोणी काय पण बोलेल तू लक्ष नको देऊ, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. आणि नंतर त्या कमेंटवरती खाली कमेंट आली होती की जर तिला जर प्रश्न आले नाही, तिने जर व्हिडिओ बनवले नाही, तिचे जर व्ह्यूज कमी झाले तर एकतर जॉब तर सोडून बसली आहे, तिचं घर कसं चालेल म्हणून, जर यूट्यूबचा पैसा नाही आला तर असं. तर त्या ताईंना मला एवढंच सांगायचं आहे, बघा यूट्यूबचा पैसा येणं जर तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही खूप जास्त कमवतो यूट्यूबमधनं, तर आत्तापर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी तयार करून ठेवायला पाहिजे होत्या. आमचं घरही झालं असतं, गाडीही झाली असती, सगळ्या गोष्टी यूट्यूबच्याच पैशांमधून झाल्या असत्या आत्तापर्यंत. तुम्हाला असं वाटतंय तर. पण मंडळी, आता खरं म्हणजे माझं एक समज सांगायचं तर आम्हाला दर महिना म्हणजे पहिले जेव्हा मी बघा ऑफिसला जात नव्हते ना, तेव्हा आपल्याला दर महिन्याला यूट्यूबचं पेमेंट यायचं. ठीक आहे, किती यायचं ही रक्कम आपण तुम्हाला सांगू शकत नाही. मी असं नाही बोलणार की आम्हाला खूप जास्त पेमेंट येतं आणि मी दर महिन्याला 1 लाख रुपये 2 लाख रुपये कमवते, अजिबात नाही. थोडंफार आपल्याला येतं तर ते कसं ते आपल्याला जपून म्हणजे ते येतं, ते आपल्याला सांगता पण येत नाही, कारण यूट्यूबचे रूल रेग्युलेशन्स असतात ते क्रॉस नाही करता येत आपल्याला. तर मंडळी, मला असं बोलायचं आहे की मी तशी ऑफिसला जाते ना, तर तसं आपल्याला प्रत्येक महिन्यात यूट्यूबचं पेमेंट येत नाही. आणि विशाल तुम्ही येतं आपल्याला प्रत्येक महिन्यात ते येत नाही आता नाही येत, कारण 2-3 महिने झाले तेव्हापासून येत नाही पेमेंट. बरोबर 2 महिने झाले की आमचं यूट्यूबचं पेमेंट नाही आलेलं. ठीक आहे, बरोबर 2 महिने झालेले आहेत, यूट्यूबचं पेमेंट आपलं येत नाही प्रत्येक महिन्याचं. जशी मी जॉबला जात होती तशाची गोष्ट, त्यावेळेपासूनची गोष्ट सांगते मी. आणि अजून म्हणाल तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर यूट्यूबच्या पैशांवरती घर चालतं तर चालू द्या ना, चांगली गोष्ट आहे की नाही विशाल? मी तर बोलते अजून येऊ द्या, मग अजून चालू द्या, चांगलं होऊ द्या. आणि काय चुकीचं आहे यूट्यूबच्या पैशामध्ये? आहो तो पण कष्टाचाच पैसा आहे. जरी यूट्यूबचा जरी पैसा, त्याच्यात पण मेहनतच लागते, 3-3 तास एडिटिंगला बसावं लागतं. तुम्हाला जर असं वाटतं की यूट्यूबच्या पैशाने घर चालते तर तुम्ही करा. हो,
तुम्ही करा, तुमचं पण घर चालेल युट्यूबच्या पैशांवरती. खूप जणांनी युट्यूबवरती कमवलेलं आहे का नाही विशाल? लोकांनी घर घेतलेत, गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेले आहेत युट्यूबच्या पैशांवरतीच ना विशाल? तुम्ही करा, तुम्ही घर तुम्ही बांधा, करा. गाड्या घ्या, घोड्या घ्या, सगळं घ्या. सगळं घ्या, ते चांगलीच गोष्ट आहे ना. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ना, काय वाईट आहे युट्यूबच्या पैशातून घर चालतं तर ठीक आहे. तुम्हाला जसं वाटतंय की आम्ही युट्यूबच्या पैशांमधून आमचं घर चालवतो ते ठीक आहे मंडळी, तुमच्यासाठी आम्ही आमच्या युट्यूबच्या पैशांमधून घर चालवतो. पण मी माझ्या मंडळींना सांगते की बघा मंडळी, फक्त आपल्या संसाराला थोडंफार हातभार लागतो युट्यूबच्या पैशांमधून. मी कधीच बोलणार नाही की माझं घर नाही चालत किंवा मला युट्यूबमधनं पैसा नाही येतो तर येतो. थोडंफार असं बोलू शकतं की थोडंफार आम्हाला मदत होते, संसाराला हातभार लागतो थोडाफार प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि राहिलं प्रश्न व्ह्यूज मिळवण्यासाठी, तर कुणाच्या येण्यावरती कुणाच्या जाण्यावरती माझे काही व्ह्यूज डिपेंड नाही आहे. बघा, जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा मला व्ह्यूज कमी होते, तरी पण आपण व्हिडिओ टाकायचोच, बरोबर. पैसे प्रत्येक महिन्याला पैसे नसतात ओ आरविश. हा घेऊ घेऊ कार घेऊ. तर मग प्रत्येक महिन्याला युट्यूबचं पेमेंट येत नव्हतं, तरी आपण व्हिडिओ टाकतच होतो, बरोबर आहे. आता मी घरी म्हणून तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. आणि बघा तर मंडळी, आयुष्यामध्ये कसं असतं की प्रत्येक दिवस सारखे नसतात, ऊन सावली असतेच, ठीक आहे. कधी चांगले सुखाचे दिवस असतात, कधी वाईट पण दिवस असतात, पण ते आपल्याला बॅलन्स करून चालायचं असतं. आणि जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये समाधानी म्हणून पुढे निघायचं असतो. प्रगती बघा, कधी कुणाचे दिवस बदलतील सांगता येत नाही, बरोबर. प्रगती होते ना, का नाही होत? प्रगती होते, प्रगती पण आता तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे भरपूर प्रश्न आहेत, म्हणजे बाकीच्या मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे की आम्ही शिफ्ट करायचा निर्णय का घेतलेला आहे, किंवा आम्ही तिकडे राहायला का जातो आहोत, आमचं घर नाही चालत आहे का, म्हणजे विशालच्या पैशांमध्ये घर नाही चालणार का, की आमचे हेल्थ इश्यू आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करेलच, व्हिडिओ होतीलच त्याच्यावरती. तर त्या ताईंना मला एवढंच सांगायचं आहे की ताई, जर चालत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, चालू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे, कष्ट करतोय करू द्या. आम्ही बघा, आम्हाला अपेक्षा नाही आहे जास्त, पण आले तर चांगलीच गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही बोलतात त्याचं घर युट्यूबच्या पैशांवरती घर चालतं, तर मी तर बोलले तुमच्यासाठी तर चालू द्या, चांगली गोष्ट आहे. पण माझ्या मंडळींना सांगते, विशाल पण कष्ट करतात, मी पण जॉब करत होती, केलेलं आहे, बिझनेससुद्धा केलेला आहे आरविश लहान असताना, ठीक आहे. तेव्हा तर यूट्यूब नव्हतं ना विशाल, हल्ली 1.5 वर्ष झाली यूट्यूब चालू आहे. तेव्हा यूट्यूब होतं का? आम्ही आमचं सावरलंच ना, घर संसार सगळं सावरलं ना, मग आत्ता पण पुढे सावरू शकतो. पण यूट्यूब आता आहे, तुम्ही सोबत आहात, तुमच्या आशीर्वादासाठी, प्रेमासाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी हे व्हिडिओ आम्ही बनवतो. मला तर आवडतात व्हिडिओ बनवायला, खरं सांगायचं तर मला खूप आवडतं तुमचे कमेंट वाचायला, व्हिडिओ बनवायला. आणि जे सगळं म्हणजे चांगलं पण होतं, याच्यातून खूप काही गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. आणि मी तर बोलते सगळ्यांनी छान राहो, प्रेमाने राहो. आणि म्हणजे जो बदल होतोय तो खूप चांगला होतोय, प्रत्येकामध्ये बदल झाला पाहिजे. त्या जागी मी असो किंवा दुसरं कोणी असो, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, मी एवढंच मानते. आणि मला असं वाटतं की मी जे काही निर्णय घेतलेले आहेत ना, ते योग्य घेतलेले आहेत आणि बरोबर आहेत, मला असं वाटतंय. म्हणजे आत्ता तरी मला ते फील व्हायला लागलं आत्ता सध्या कुठेतरी, की जे होत आहे ते चांगल्यासाठी झालं असं मला वाटतंय. आणि चांगल्या गोष्टी याच्या पुढे पण होत राहो, बस एवढंच मला बोलायचं आहे. तर ठीक आहे मंडळी, व्हिडिओ इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.